मंडळी नमस्कार. आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी उमेश पोहुदरे आणि आज आपण जो विषय घेणार आहोत तो आहे केना गवत. हे केना गवत सोयाबीन, तुरी, कपाशी याच्यामध्ये केना गवत जे आहे हे आपल्याला सगळ्यांना त्रासदायक गवत आहे आणि प्रत्येकाचं असं म्हणणं आहे का केनाला काही इलाज नाही. पण मी तुम्हाला या माझ्या अनुभवानुसार काही औषधी सुचवतो ज्याचे काही आपल्याला फायदे आणि तोटे पण आहे. पण ते मारण्याची पद्धत ती जर आपली योग्य असली तर केना गवतावर आपण 100% नियंत्रण करू शकतो. फक्त ते करताना आपल्याला काही सूचनासुद्धा पालन करावं लागणार. जसं आपण सुरुवातीला सांगू ते म्हणजे सोयाबीनमध्ये केना गवत असताना आपल्याला फवारणी घेताना आपल्याला त्याच्यामध्ये क्युरिन घेणं खूप महत्त्वाचं आहे. क्युरिन असलं तर तुमचा चना आपला केना पूर्ण मरून जातो. पण तिथे आपल्याला तुरी नको. तुरीमध्ये घ्यायचं असं तुरी थोडे आपल्याला मोठ्या होऊ द्यावं लागेल. नुसतं सोयाबीन जर असं प्लेन सोयाबीन असेल, निखळ सोयाबीन जिथं पेरलं असेल तिथं तुम्ही क्युरिन घ्यायचं त्या तणनाशकासोबत. पूर्ण तुमचं केना पूर्ण गवत तुमचं नष्ट होते. आणि मारताना खूप महत्त्वाचं आहे की मारताना पंपाचं जे पाणी आहे ते 150 लिटर आपलं गेलंच पाहिजे तर आपल्याला रिझल्ट मिळतो. आणि त्याच्या वेळेस आपल्याला शेतात ओल पण पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कपाशीसाठी मी तुम्हाला 3 प्रकारचे तणनाशक सांगत आहे, हे लक्षात घ्या. 3 प्रकारचे. आणि 3 प्रकारच्या तणनाशकामध्ये आज नुकतंच भारत सरकारनं बंदी केलेलं तणनाशक हे केण्यासाठी खूप फायद्याचं होतं आपल्यासाठी. ते म्हणजे ग्रामोक्झोन, पॅराकॉट. हे जे तणनाशक होतं हे तणनाशक तुम्ही लिटरच्या पंपाला 100 मिली जर आपण ग्रामोक्झोन टाकलं, पॅराकॉट टाकलं, पण ते पराठीवर न उडू देता तर तुमचा केना तो लांब पानाचा असो की तो आपला हे असो लहान छोटावाला पूर्ण जळून खाक होते. कारण केना हे असं तण आहे का ज्या तणामध्ये पाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि मोठ्या प्रमाणात असल्याच्यामुळे ते ग्लायफोसेट यानं ते कवर होत नाही. आपण ग्लायफोसेट 150 मिली जरी मारलं तरी केना गवत जात नाही. याच्यासाठी आपल्याला ग्रामोक्झोन 100 मिली टाकायचं आहे. त्याच्यात खडे मीठ 100 ग्राम आणि स्टिकर हे टाकून आणि पराठी वाचून जर मारलं तर तुमचा केना 100% जातो. पण नुकतंच सरकारनं त्याच्यावर बंदी आणलेली आहे. त्याच्यामुळे आपण दुसरा पर्याय पाहू त्याच्यावर काय मिळतो. तर एक मिळतो आपल्याला दुसरा पर्याय स्वीप पॉवर आणि ग्लायफोसेट. पण याच्यात आपल्याला स्वीप पॉवर 100 मिली घ्यावं लागेल आणि ग्लायफोसेट घ्यावं लागेल. त्याच्यामुळे त्यानं पूर्ण नियंत्रण जरी होणार नाही पण तो पूर्ण असा जाग्यावर बसून जाईल. मग तुमच्या पिकाला त्रास देणार नाही. दुसऱ्या फवारणीत कदाचित आपलं पुन्हा आलं तर तो पूर्ण नष्ट होऊन जाईल. आणि तिसरा मुद्दा येतो सगळ्यात महत्त्वाचा. ग्लायफोसेट मध्ये 10 ते 15 मिली सुमीमॅक्स मिक्स करायचं. एका बॉटलमध्ये 15 मिली किंवा 10 मिली एका लिटरमध्ये टाकायचं. ते मिक्स करायचं आणि तो 70 ते 80 मिलीचा डोस आपल्याला त्याच्यावर मारायचा आहे. त्यानं पण नियंत्रण होते. पण तीनही फवारण्या मारताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नाही तर करायला एक जायचं आणि व्हायचं दुसरं. कारण तणनाशक हे दुधारी तलवारीप्रमाणे आहे. त्याच्यामुळे तणनाशकाचा वापर जर नियंत्रित आणि योग्य केला तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. सुमीमॅक्सचे जे रिझल्ट आहे ते तुम्हाला ही पराठी आहे साधारण एवढी उंची पाहिजे पराठीची आणि आपल्याला खालून टोप लावून मारायचं आहे. सुमीमॅक्स टाकलं तर अजून एक फायदा होतो का ते काही दिवसासाठी आपल्याला उगवण पूर्वचं पण काम करते. पण कदाचित तुमचं जर याच्यावर उडलं तर ही पराठी तुमची कामात येत नाही. हे पण तेवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे जे महत्त्वाचं आहे हे 3 गोष्टीनं तुमचं 100% त्याचं नियंत्रण होते. काही विषय असा नाही आहे खूप SRT शेतकऱ्यांना घाबरून जायची ते गरजच नाही आहे. कारण हे मी तुम्हाला 6 वर्षातला अनुभवाची माहिती सांगत आहो. आता बघा माझ्या शेतात कुठेच तुम्हाला ते दिसणार नाही पण याच्यामध्ये आहे. इकडं नको. त्याच्यामुळे लक्षात घ्या हा 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसाच आता माझा नंबर घ्या 97 67 51 54 10 9767515410. व्हिडिओ
जास्तीत जास्त लोकांना पाठवा, कारण जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फोन याच गोष्टीसाठी येत आहे की केण्यासाठी काय करायचं. तर केण्यासाठी हे 3 पर्याय अतिउत्तम आहे. तुम्ही थोडा प्रयत्न करून बघा, मारून बघा. तुम्हाला रिझल्ट योग्य जर वाटले तर नक्कीच पुढच्या शेतकऱ्यांना याची माहिती द्या. धन्यवाद. नमस्कार.